श्रीराम जय राम जय जय राम 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 रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम श्रीराम जय राम जय जय राम 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 पुंडलीक वरदार विजय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवे नमः श्री साम सदाशिव नमः श्री माता पिता नमः श्री गुरु जय जयाजी नारायण अनंत कोटी ब्रह्मांड जनना भक्त रक्षक दिनोद्धार भवभंजना नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या गणरायाला वंदन करून श्री या जय जयाजी नारायणा हे भगवंता तुझा त्रिभुवनात जय जयकार आणि अशा नारायणा की अनंत कोटी ह्या संपूर्ण अनंत कोटीचा कोण आहेस तू नायक आहेस आणि ब्रह्मांड नायका आणि गरिबांचा दिनोद्धारांचा म्हणजे दीन दुबळ्यांचा तू उद्धार करणारा आहेस आणि ज्या वेळेला भक्ताची कामना पुरवायची आस असते त्यावेळेला तू भक्ताची कामना पुरवतो असा तू कोण आहे भवभंजना तुला ग्रंथ करता या देवाला नमस्कार करत आहे पूर्वाध्याचाल पूर्वाध्यायी रुक्मिणीकांत सोजनी सपावलांत आणि उदका माझी द्वारक समस्त बुडाली श्रोतेजन आपण आता मागील अध्यायामध्ये काल काय ऐकलं की भगवंत स्वजनासहित म्हणजे स्वतःचं संपूर्ण कुटुंब काय झाला की स्वजनासहित पावला आणतो भगवंत सुद्धा निजधामाला गेलेत आणि द्वारका सुद्धा उदरी माझी म्हणजे द्वारका ही पाण्यामध्ये भगवंताने मी कुठलाही अवशेष ठेवला नाही का भगवंताला असं का करावं लागलं भगवंताचा संपूर्ण परिवार भगवंतानी का नाश का केला का कारण की त्यांनी साधूची निंदा केली भगवंताच्या मुलांनी सांबानी साधूची निंदा केली आणि साधूची निंदा केल्यानंतर मला सांगा की आपण भगवंताच्या सानिध्यात जर ते लोक होतं आपण देवळात बसल्यानंतर आपलं प्रसन्न वाटतं घरात आपल्याला कुठंतरी वेगळं वाटतं आणि मग देवाच्या सानिध्यात असल्यामुळं प्रत्येक माणूस कोण होता देवरूप होता आणि मग देवाला माहिती होतं की माझीच जर मुलं जर साधूची निंदा करत असतील तर माझ्या पाठीमागे हे अराजक मानतील की नाही ही लोकांना जगू देणार नाही आणि या कारणास्तव भगवंतानी म्हणजे स्वतःच्या मुलाला सुद्धा भगवंतानी सोडलं नाहीये आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला काय केलं कुटुंबाचा सुद्धा नाश झाला आणि त्याच्यानंतर अवशेष काही उरावा नाही म्हणून द्वारका सुद्धा समुद्रामध्ये बुडवली हे आपण कथानं कालच्या अध्यायामध्ये ऐकलं शोक संतप्त तो अर्जुन हस्तिनापुरा जावया लागून रथाडून निघाला तूर्ण अशी कथा आणि हे सर्व दृश्य त्या अर्जुनाने तटस्थ डोळ्याने पाहिलं पण अर्जुनाला काय केलं होतं भगवंतानी शक्तीन केलं होतं त्या दैत्यानी द्वारका लुटली आणि त्याच्यानंतर लुटली त्याच्यानंतर त्या द्वारकेला अग्नी सुद्धा त्याने लावला पण त्यावेळेला अर्जुन काहीच करू शकत नव्हता का करू शकत नव्हता की भगवंतानी आकर्षण शक्तीने अर्जुनाची सर्व शक्ती
हीन केला, काढून घेतली होती आणि त्या मुला. आणि मग आता अर्जुन काय झाला, अर्जुन केविलवाला नजरेने हे सगळं दृश्य पाहिलं. पण अर्जुन हा मनामध्ये विचार करतोय, तुम्ही आज काय पाहिलं. मी आज भगवंत निरामय जाताना सुद्धा पाहिलं. आणि या सगळ्या गोष्टीचा मनामध्ये तो विचार करतोय. आणि विचार करत असताना आता हा कुठे हस्तिनापुराला जायला निघालेला आहे. जन्मजय म्हणे वैशंपायासी, मग पुढे कथा वर्तली कैसी. ही साध्य त्वामजसी, कृपा करून सांगितले. इथे जन्मजय राजा वैशंपायन ऋषीला विचारते, गुरुवर्या, की बाई ही कथा कशी झाली, ही कथा पुढे काय झालं, या कथेचा विस्तार कसा झाला, हे मला तुम्ही कृपा करून तुम्ही मला सांगावं. असा इथे जन्मजय राजा हा गुरुना बोलत आहे. ऐसे राजाचे ऐकून वचन, ऋषी सांगे उत्तम आख्यान. तेच तुम्ही श्रोते सज्जन, एकचित्त ऐकिजे. हे राजाचं उत्तर ऐकल्यानंतर, जन्मजयाचं उत्तर ऐकल्यानंतर वैशंपायन ऋषी काय सांगतात की आता हे राजन, की तू मी काय जे सांगतोय कथा, त्या कथेकडे तू कसं लक्ष दे. वैशंपायन म्हणे जन्मजया, रामकृष्ण दीपावले लया. ते वृत्त धर्मासी सांगवया, सोपुरी अर्जुन निघाले. आणि मग इथे भगवंत गोपाल कृष्ण, भगवंत ऋषिकेश यांचा सुद्धा अंत झाला. भगवंताच्या बरोबर परिवाराचा अंत झाला. भगवंताचे भाऊ बलिराम यांचा सुद्धा अंत झाला. आणि हे वृत्तांत सांगण्यासाठी अर्जुन आता स्वनगरामध्ये म्हणजे स्वतःच्या नगरामध्ये जायला निघालेला आहे. आणि मग हे वृत्तांत आता तो काय करणार की धर्मराजाला सांगणार आहे. करीत असता मार्गक्रमण, श्रीकृष्णाच्या दुःखे करुण. वारंवार मूर्छित होऊनी, रथावरी पडत असे. आणि आजपर्यंत भगवंताचे आणि अर्जुनाचे असलेले सख्यत्व, आजपर्यंत भगवंताने या पांडवांना केलेलं सहकार्य, आणि आज भगवंतच निघून गेल्यानंतर वारंवार हा भगवंताला अर्जुन आठवतोय. आणि वारंवार भगवंताच्या आठवणीने हा काय करतोय, मूर्छित पडतोय आणि पुन्हा तो रथावर उभा राहतोय. आणि अशा प्रकारे अवस्था अर्जुनाची झालेली आहे. पुनरपी सावध होऊनी, हाक मारी क्रंदनी. हे प्राण सकया चक्रपाणी, भक्त रक्षका दीन. आणि पुन्हा तो रथावर आरूढ होत आहे. आणि पुन्हा तो मूर्छित होत आहे. आणि तो भगवंताला बोलतोय, हे भगवंता, हे शारंगधरा, की आता मी काय करू, तुझ्या विना मला आता काय सुचतच नाही भगवंता. आता मी पुढे जाऊन तरी मी काय सांगणार आहे दादाला. अजवरी अमुचे रक्षण, तू केलेसी बानुदिन. क्षणोक्षणी द्रौपदी लागुनी, संकटातुनी काढी. हा भगवंताला अर्जुन आठवत, हे भगवंता, की आजपर्यंत तुम्ही आमचं काय केलं. क्षणोक्षणाला प्रत्येक वेळेला आम्हाला प्रसंग ज्या वेळेला आला त्या वेळेला आम्हाला काय केलंस, तुम्ही आमचं रक्षण केलंस. द्रौपदीने हाक मारावी, हे भगवंता, हे ऋषिकेशा, हे मुकुंदा. आणि भगवंता तुम्ही धावत यावं. आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व गोष्टी आमच्यासाठी केल्यास. आणि आज तूच नाही भगवंता, असा हा अर्जुन मनात विचार करतोय. मज लागी तू द्वारकापती, महासमरी होऊनी सारथी. जय लक्ष्मीचा झेंडा जगती, दैदेपी बाण लाविलासी. बघा, आणि आता काय बोलते हा द्वारकेचा राजा भगवंत. मला सांगा, आज द्वारकेचा राजा काय काम केलंय की अर्जुनाची घोडी धुतली. हो, मला सांगा, आज आपण जर नवीन गाडी आणली ना, तर स्वतःच्या तांब्याने सुद्धा पाणी आपण त्या गाडीवर ओतत नाही. आपण त्या गाडीला काय करतो, धुवायला देतो गॅरेजला. आपलं ती गाडी धुवायला, स्वतःची गाडी धुवायला सुद्धा आपल्याला लाज वाटते. पण हा द्वारकेचा राजा भगवंत यांनी काय केलंय, अर्जुनाच्या रथावर बसून सारथी झालाय, मी ड्रायव्हर झालाय. लक्षात आलं तुमच्या. आणि मग ड्रायव्हर होऊन सुद्धा तुम्ही त्याने काय केलंय, अर्जुनाची घोडी धुतली. म्हणजे तो द्वारकेचा राजा असून सुद्धा म्हणजे आमच्याशी तुम्ही सख्यत्व किती, म्हणजे आमच्यावर किती तू प्रेम लावलास, किती आमच्या जीवाला लावलास, असा इथे अर्जुन बोलत आहे. ज्या ज्या काली आम्हाला गुण, संकट प्राप्त ते दारुण. ते काले तू प्रत्यक्ष होऊन, केलेसी रक्षण सर्व. ज्या वेळेला आमच्यावर संकट पडलं त्या वेळेला भगवंता तुम्ही आमचं काय केलं, स्वतः सांगे उडी घालीशी.
बघा, ज्या वेळेला आपण भक्तीच्या टोकाला पोचतो, ज्यावेळेला आपण भक्तीच्या टोकाला पोचतो, त्यावेळेला हा भगवंत काय करत असतं की त्या भक्तासाठी उडी घालत होतो. कुठल्याही रूपाने उडी घालेल. आपण जर साधा उदाहरण जर घेतला तर आपलं जर लग्न असेल आपल्या घरात मुलीचा किंवा मुलाचा, आणि त्यावेळेला जर आपला कुठेतरी कमी पडतोय आणि मग त्यावेळेला आपण बोलतो, दादा माझं लग्न जमलंय रे, मला जमत नाही, आणि मग त्यावेळेला तो माणूस अरे एवढंच ना, आणि मग त्याच्यासाठी मदत करतोय तो भगवंत. आपल्याला डोळ्यांनी भगवंत दिसत नाही, पण तुमच्या प्रसंगाला येऊन तुमच्या जर कार्यभाग जर एखादा माणूस येऊन जर साधत असेल तर तो भगवंत आपल्यासाठी तो देव आहे. मग भगवंत काय आपण निसबलं देव जेवायला पाहिजे असेल तर भगवंत कोणत्याही रूपाने आपल्याला येऊन मदत करील. आणि त्यावेळेला भगवंत काय करत होता की जशी आम्ही तुला हाक मारावी त्यावेळेला तुम्ही काय करत होता भगवंत की पांडवांसाठी धावत येत होता. आता मी तुझं वाचून कैसे करावे कालक्रमण, ऐसे बोलता तो अर्जुन व्याकुल पूर्ण झाला. आणि हे भगवंत आता तुमच्या वाचून आम्ही आता पुढचा जो आमचा जीवन दिनचर्या जी आहे ती आम्ही कशी करू, आम्हाला जगणं असह्य होईल. आणि असा करत करत हा काय करतोय अर्जुन, हा भगवंताचं दुःख करतोय. नेत्री चालले अश्वपात, श्वास श्वास दाटले बहुत, अहाकारे हृदय पीडित कांत बहु करी. आणि पुढे जाता जाता श्वास फुलतोय, जोड्याने धाप लागते. आणि का धाप लागतोय की भगवंताचा हा विरह त्याला सहन होत नव्हता हा अर्जुनाला. आणि हा भगवंताचा जो विरह एवढा होता की वारंवार याला मूर्छना येतच होती. आणि प्रत्येक वेळेला हा काय करत होता, भगवंताला आळवत होता आणि आठवत होता की आता आमचं पुढं काय होईल. पुढे जाता गांडीव पाणी, विचारते से अंतःकरणी, ये रामकृष्णादी वीरमणी, 56 कोटी यादव. आणि आता पुढे विचार करतोय अर्जुन, विचार करतोय की 56 कोटी यादव गेलं, राम कृष्ण म्हणजे राम भगवंत आणि बळराम हे सुद्धा गेले. मग बघा सांगा, जन पळवर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय. म्हणजे मला सांगा की लोक फक्त क्षणभर बोलतील अरे हा अमका तमका चांगला होता. मग तुमचा चांगला होण्यासाठी तुमचं कार्य पण चांगलं पाहिजे. एखादा बरा झाला गेला म्हणजे तुमचं कार्य, म्हणजे तुम्ही किती शेताची बांध कोरलीत याच्यावर तुमची माग काय होईल, आठवण काढतील. अरे तो बरा आला, बांध फोडत होता, लक्षात आला. मग मला सांगा की भगवंताने आजपर्यंत काय केलंय, या अर्जुनासाठी काय केलंय की प्रत्येक वेळेला यांना काय केलंय, सहकार्य केलं. मग जन पलभर म्हणतील हाया हाया, मी जाता राहील कार्य काय. लोक तुम्हाला क्षणभर बोलतील अरे बाबा हा माणूस चांगला होता, रामकृष्ण हा माणूस चांगला होता, याचं कार्य चांगलं होतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय करतील, युगे तुमची आठवण काढतील. पण तुमचं जर कार्य चांगलं नसेल तर तुम्हाला मग असेच वारे, म्हणजे वारे पण असेच वाहतील, नद्या वाहतील. मला सांगा त्यांचा काय त्या मार्ग बदलणार नाही, त्यांच्या मार्गाने. मी मला सांगा तुझं वाचून काय अडलंय का, काही नाही अडलं. मग तुझं वाचून अडलं काहीच नाही, पण तुमचं जर कार्य चांगलं असेल तर तुम्हाला माणसं काय करतील, स्मृतीमध्ये आठवण ठेवतील की हा भला माणूस होता, चांगला माणूस होता, प्रत्येकाच्या प्रसंगाला तो येत होता. लक्षात आला. मग एखादा माणूस काय करतोय, अरे तो नाही माझ्याकडे आला मग मी त्याला जाऊ. अरे पण एखाद वेळेला त्याला वेळ नसेल मिळला, नसेल आला तो एखाद वेळेला तुमच्याकडं, तर त्यावेळेला दुसऱ्या वेळेला तुम्ही त्याच्याकडे जाऊन बघा ना तो तिसऱ्या वेळेला येतोय की नाही. मग मला सांगा की एवढंच सांगायचंय की भगवंताने काय सांगितलंय की आपण बोलू की जन पळ बरं म्हणतील हाय हाय, कशासाठी की क्षणभर बोलतील. बघा आपले तुटला आयुष्याचा दोरा, येर वाहुगा पसारा, टाकून जाती रांडापोळी. मला सांगा आपण ज्या वेळेला माणूस जेव्हा मरतो त्यावेळेला तुमच्यावर कोण येतंय, कोणी येत नाही. काढा काढा म्हणती याचा झाला भूमीभार. जर जास्त 5 तासाच्यावरती आपण प्रेत घरात ठेवू शकत नाही. का ठेवू शकत नाही प्रेत घरात, की त्याच्यावर हवेतील असंख्य जीवांचा प्रादुर्भाव होत असतं, आणि त्यावेळेला तिथे आलेल्या राहणाऱ्या मंडळीला त्याच्यापासून अपाय होण्याची शक्यता. म्हणून
5 तासाच्या आत हे आपला शव हे स्मशानभूमीत न्यायला दफन किंवा जलित करण्यासाठी न्यावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन जर बोललो की आम्ही 12 दिवस दुखवटा का पाळतो, की 12 दिवस दुखवटा का पाळतो, की 12 दिवस त्या घरातली एक प्रमुख व्यक्ती असतं, त्या व्यक्तीला त्याचे केस ओपन करतात. मग ते केस ओपन का करतात, की त्या केशामध्ये ज्या प्रेत असतं त्याच्यावरती जे विषाणू जे असतात ते त्या माणसाच्या बॉडीला अंगाला तो कोण मुलगा असेल कोण असेल तो त्या बॉडीला पकडत असतं आणि मग ते विषाणू त्याच्या केसामध्ये शिरकाव करून बसते. त्याच्यासाठी म्हणजे मला सांगा जुनं शास्त्र आहे पण त्याच्यामध्ये विज्ञान आहे. आणि मग ते केस ओपन आपण करत होतो आणि केस ओपन केल्यानंतर 12 दिवस त्या माणसाला घरातून कुठे फिरायचा अधिकार नसतो, त्यांनी घरात बसायचं असतं. आपण आजपर्यंत पाळत आलो, बरोबर ना. आणि मग ते पाळल्यानंतर 10 आपण जेव्हा करतो 10 त्यावेळेला आपण ते 10 तांदळाचा पीठ का, गव्हाचा का नाही किंवा ज्वारीचा का नाही, की तांदळाच्या पिठामध्ये एवढी चुंबकीय शक्ती असते की त्याच्या म्हणजे कुठे 12 दिवसामध्ये त्याच्यावरती जे झालेले जे विषाणू असतात ते विषाणू निघून जातात. आणि पण जर कुठं जर असलं तर ते त्याच माणसाने ते लोले करायचे असतात पिंडदान. आम्ही सांगतो कोणाला पण करायला, हल्ली ब्राह्मण स्वतः करतात पण ऍक्च्युली ते पिंड जे बनवायचे असतात ना आणि त्याच माणसाने बनवायचे असतात. दुःखी जो माणूस असतो मेन घरातला, आणि मग त्याच्याबरोबर तिल असतात काले. तिलामध्ये एवढी पावर आहे की त्याच्या ज्या हाताला कुठे जे विषाणू जर लागलेले असतील ते सुद्धा विषाणू काय होतात त्या तिलांच्या याच्यामुळे नष्ट होतात. म्हणून ती प्रथा आहे. म्हणजे मला सांगा आज युगानुयुगे ही प्रथा चालत आली पण आम्ही त्याच्या काळाला मोडकळी सांगायला लागलोय. पण हे शास्त्र विज्ञान आहे, याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आहे. मग त्याच्यामुळे आपण काय करतो 12 दिवस आपण त्या माणसाला बाहेर जाऊन देत नाही की त्याच्या अंगावर असणारा एखादा विषाणू मुळे दुसऱ्या माणसाला सुद्धा त्रास होऊ शकतो. का ज्या वेळेला ही आपला जो मांसाचा जो शरीर आहे की आपल्या शरीराला एवढी दुर्गंधी आहे की तो 5 तासानंतरचा वास सुद्धा आपण घेऊ शकत नाही. मग याच्यामुळे हे शास्त्र आपण दुखवटा वगैरे ज्या विधी पाळल्या या आपण ज्या करतोय हे शास्त्राधार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या रीती चालत चाललेल्या आहेत. बरोबर. ती द्वारका सुवर्ण खचित सर्व यादव जन समवेत माझी असमक्ष एक क्षणात लया प्रत. मी काय दृश्य पाहिलं की माझ्या डोळ्यासमोर द्वारका बुडताना पाहिली, संपूर्ण यादव कुलाचा लय होताना मी पाहिलं आणि हे मी उघड्या डोळ्याने पाहिलं. मी काय अंतःकरणातून अर्जुन किती दुःख करतोय, भगवंताची किती आठवण करतोय. जे उग्रसनादी युद्ध उद्ध सर्व पेष्टे महाविबुद्ध त्याची समस्त स्वजनाची युद्ध करोनी नष्ट झाले. उग्रजनासारखे महाबलाढ्य असे योद्धे होते, अक्रोडासारखा महा असा योद्धा सारथी होता. आणि असे हे सुद्धा एकमेकाला लढून काय केलं त्या नदीच्या पात्रामध्ये त्या लव्हाल्याच्या शस्त्र होऊन त्या शस्त्राने पाताने ते यांचं काय झालंय काय स्वतःचे अंग कापून गेले, स्वतःचे हात कापून तोडून घेतले. म्हणजे मला सांगा भगवंताची काय लीला आहे. आणि हा अर्जुन ही सर्व आठवतोय की हे जर मी उघड्या डोळ्याने म्हणजे भगवंतासारखी व्यक्ती जर निघून जाते तर माझं काय. विनाश काल होताची प्राप्त स्वबुद्धी ती होय विपरीत यम बोलती जे पंडित याची प्रचिती आली. बघा विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे कसा की एक जी बाई असतं घर संसार चालवत असतं आणि चालवत असताना ती बाई काय बोलते नवऱ्याला, नवरा जर तिला बोलला हे काम कर तर ती काय बोलायची ती त्याच्यापेक्षा उलटा करायची. आता उलटा करायची साधा तुम्हाला दृष्टांत देतो, तिने चाय याने जर चाय मागला तर त्याला दूध द्यायची. बघा विनाशकाले विपरीत बुद्धी कशी, तर हा त्रासला याला दूध पाहिजे असलं तर याला चाय भेटायचा. हा त्रासला आणि एका मित्राला भेटला, बोलते अरे बाबा रे माझ्या घरात असं प्रसंग चाललं की बाई म्हणून जर मी चाय मागितला तर ते दूध देते. अरे मग एक काम करणं तुला दूध पियायचं आहे ना तर चाय माग, बरोबर आहे ना. चला याने सांगला दूध मागितला
याला चाय प्यायची, दूध चाय दिला. अरे बापरे, हा तुझी मित्राला तुझी ही कल्पना मला चांगली पटली. आणि मग असं करताना थोड्या दिवसामध्ये घरातला वडील त्यांचं वारलं. आता वडील वारल्यानंतर हा काय बोलते बायकोला, हा आता काय बाबा मेलं, आता काय आपण गावात कोणाला सांगायचं नाही, हो आपणच नेऊया. असा कसा, माझा सासराच आहे. ही ठोक दारवाजात उभी राहिली आणि आखा ओढून होते, धावा धावा, माझा बाबा गेला, लक्षात आला. आणि त्याच्यानंतर मग हा मयत कार्य चांगला झाला. आता मयत कार्य चांगला झाल्यानंतर हा बोलते आपण आता बाबांचं दिवस कार्य करायचं, पण काय ब्राह्मणाला जेवण घालायचा नाही. ही बोलते असा कसा, माझा सासराच आहे, दिवस कार्य करायचं पण आणि ब्राह्मणाला पण जेवण घालायचं. झाला दिवस कार्याचा कार्य सुंदर झाला. त्याच्यानंतर आता अस्थि विसर्जन त्र्यंबकेश्वरला न्यायचे. मग त्र्यंबकेश्वरला अस्थि घेऊन गेल्यानंतर हा बोलतोय त्या अस्थि माझ्या हातात, माझ्या बाबांच्या माझ्या सासऱ्याच्या अस्थि आहेत, मग मीच हाताने घेईन. ती माऊलीने हाताने घेतल्या अस्थि. आणि आता अस्थि सोडायचं कुठं नदीत. हा बोलते अगं नदीत पाणी खोल आहे, जाऊ नको, मी जाईन. उलट न सगळा विषय कसा असतं. आणि मग जाईन बोलली. आणि जाईन गेल्यानंतर अगं पाणी तिथं खोल आहे, नाही माझ्या सासऱ्यांच्या मी अस्थि खोल पाणी. आणि असं करताना नदीच्या वाटामध्ये वाहत गेली. आता वाहत गेली ती सरळ गेली ना. आणि मग हा शोधतोय बायकोला विरुद्ध दिशेला. आणि त्यावेळेला मंडळी विचारते, अरे बाबा तू शोधतोस काय, तर माझी बायको वाहत गेला. मग वाहत गेली ती पाण्याच्या ओघाने गेली असेल ना, तर नाही माझी बायको उलटी चालायची. म्हणून म्हणजे मला सांगा की ज्या वेळेला माणसाची बुद्धी विचार करण्याच्या पलीकडे जातं, त्यावेळेला माणसाला काय, प्रत्येक क्षणाला माणसाला काय होतं की त्याचा त्रास भोगावा लागतो. आणि कंस शिशुपाल अगासुर चानुर मुष्टिकादी दैत्य थोर, हे महाप्रबल तिकुर तयाचा संहार करून. आणि मग भगवंतांनी काय केलंय, जनहितासाठी भगवंतांनी काय केलंय, हा कंस हा एवढा मातला होता, त्याचा सुद्धा काय केला, संहार केला. आणि अक्रूरासारखा सारथी, बघा अक्रूर हा कंसाकडे सारथी होता. आपल्याकडे वेळ कमी आहे की ज्या वेळेला अक्रूर भगवंताला न्यायला येतो, मथुरेला न्यायला येतो, त्यावेळेला अक्रूर हा रस दारात उभा करतोय. आणि त्यावेळेला त्या गोकुळातल्या एकी गौलनी बोलताय, हा अक्रूर कशाला आलाय, हा अक्रूर कशाला आलाय, अक्रूरा. आणि मग त्यांना समजतं की आमच्या भगवंताला न्यायला आलाय. कुठे, मथुरेला. आता मथुरेला नेल्यानंतर प्रसंग येणार आहे का तिथे कंस हा टपलेला आहे भगवंताला मारण्यासाठी. आणि मग त्यावेळेला या गोपिका गौलनी, अक्रूरा नेऊ नको माझ्या कृष्णा, असा हा अक्रूर. म्हणजे अक्रूराचं जे मन होतं ते भगवंताकडे होतं, पण नोकरी कुठे करत होता, कंसाकडे करत होता. असे सुद्धा महाबली हे सुद्धा गेलं. हा विचार करतोय अर्जुन, हे असे महाबली गेले, या भगवंतानी या दैत्यांचा सुद्धा संहार केला, कंसाचा सुद्धा संहार केला. आणि मग हे भगवंतानी कार्य केल्यानंतर भगवंत तर निघून गेलाय, आणि आता मी काय व्यर्थ शोक करू. हा मनातून प्रत्येक वेळेला या अर्जुनाच्या मनात काय ते उमाले येत आहेत. ज्याने सोबळे संत रक्षण केले असे तो जनार्दन, हिवराच्या एका शरे करुण पावला मरण संपत. काय निमित्ताची कारण जन्म घ्यावा, मला सांगा की या भगवंतांनी संतांचं रक्षण केलं, भक्तांचं रक्षण केलं, तद्वत पांडवांचं सुद्धा रक्षण केलं. पांडवांना प्रत्येक प्रसंगातून यांनी वाचवलं. आणि या भगवंताला एका व्याधाच्या बाणाने मृत्यू यावा, एका व्याधाच्या बाणाने भगवंताला मृत्यू यावा. म्हणजे बघा काय आहे, म्हणजे हा जगाचा नियंता या भगवंताला सुद्धा नियतीने स्वतः मृत्यू स्वर्गीचे अमर इच्छिताच मनी मृत्यूलोकी व्हावा जन्म हवा. की मृत्यूलोकामध्ये जन्म कशासाठी आपल्याला पाहिजे की देवलात जाऊन 2 तास बसण्यासाठी जन्म नाही दिलाय तुम्हाला, की त्या माय पित्याची सेवा करण्यासाठी तुम्हाला जन्म दिलाय. माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. काय गरज काय तुम्हाला पंढरपूरला जायची. आई वडिलांच्या आज्ञेने जर मुलं जर वागली तर त्यांना पंढरपूरला पण जायची गरज नाही, त्यांना कुठल्या मंदिरात सुद्धा जाण्याची गरज नाही. लक्षात आला मला. मग मला सांगा की ज्या वेळेला जी सून येते घरात, ती तिच्या आईवडिलांचा घर सोडून सून घरात येते, मग ती सुद्धा इथे घास कोणचा मोडते हो,
या सासऱ्याचाच मूर्त आहे ना. भाकरीचा तुकडा जो मोडतोय सासऱ्याच्याच प्रॉपर्टीने मोडते ना. मग त्या सासऱ्याच्या प्रॉपर्टीचा तुकडा मोडत असताना मग त्या सुनबाईने आदर कोणता करायला पाहिजे. मग तिने सुद्धा त्या सासऱ्याला बाप म्हणून जर कधी भांडणं होतील, कधीच होणार नाही. तिने जर धीराला आपला भाव मानला तर कधीच वेगळं पण तुमचं होणार नाही. पण भाव धीर पण त्या पद्धतीचा पाहिजे. लक्षात आला की मग इथे अर्जुन हा विचार करतोय की असे महायोद्धे सुद्धा निघून गेले, मग मी काय करतो. भगवंता तुम्ही आमच्या समोर काय वाढलंच काय. ते वेची जो पुतेचा कुमार भीष्मादिकाशी करणार जर्जर, तथा मदसी आज आसुर अति दुर्धर. आणि मग हे सर्व दृश्य ज्यावेळेला द्वारका लुटली त्या राक्षसाने, त्यावेळेला मी निस्तेज होतो. म्हणजे मी रणांगणामध्ये एवढा वीरता गाजवणारा मला काहीच करता आलं नाही. मी सुद्धा निस्तेज झालो. म्हणजे हे भगवंता, ही तुझी लीला आहे ना. भगवंता तुझी शक्ती सुद्धा माझी काढलीच, मी त्याला सुद्धा काहीतरी कारण असेल असा इथे अर्जुन विचार करतोय. तस्माता विपरीत काळ प्राप्त झाला असे सबळ, त्यातून आम्ही कैसे सकळ पार पडून कले. आणि मग आता इथं काय सांगितलंय की आता खरोखर काळ हा वाईट आलाय आणि हा जो पुढचा जो काळ आहे तो कसा असेल. आणि मग या काळातून आजपर्यंत भगवंत आम्हाला सहाय्य करत होता, पण पुढच्या काळातून आम्हाला कोण वाचवल हा पार्थ मनात विचार करतोय. आणि मग आजपर्यंत ऋषिकेशी अम्मासी रक्षिता सर्वाशी, परी तो संप्रत वैकुंठवासी झाला निश्चय. आजपर्यंत आमचा रक्षण करणारा हा भगवंत ऋषिकेशी आज स्वतःच वैकुंठाला गेलेला आहे. तरी आता मुचे रक्षण कोण करील काळापासून, यमरीती करिता चिंतन हस्तिनापुरी पातला. काळाची वागुळी पडेल बा जेव्हा, मग मला सांगा ज्यावेळेला आपल्यावर काळाची उडी पडते त्यावेळेला आपल्याला कोण वाचवेल. कोणी येणार नाही, आई नाही, बाप नाही, कोण नाही. मला सांगा कोणी येणार नाही. मग त्या वाचवेल कोण तुम्हाला. एक चक्र पाण्या वाचून तुम्हाला कोण वाचू शकत नाही. मला सांगा तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलास. चाले शरीर कोणाची असते. मला सांगा हा शरीर चालवता कोण आहे. चालवता दोन्ही एक आहे, हा भगवंतच आहे. आणि त्या भगवंताने आपल्यामध्ये काय दिलाय, श्वास दिलाय, हवा दिली. फक्त श्वासावर माणूस चालत आहे, श्वासावर माणूस बोलत आहे. ज्या वेळेला तुमचा श्वास संपला तिथं आज सगळी संपली की नाही. जर कोणाचा नाक दिला 2 मिनिटात माणूस काय होईल. मग मला सांगा मग भगवंत आहे की नाही, आहे ना. मग तो अर्जुन किरीटमाली उतरल्या रथाखाली, ग्लान वंदन मंद चाली सभास्थली प्रवेशला. आणि अशा प्रकारे एवढं मनामध्ये विचार करत असताना, रथावर आरूढ असताना आता इथे अर्जुन रथाच्या खाली उतरलाय. आणि मग जिथे हस्तिनापुराला आलेला आहे, आणि हस्तिनापुराला आल्यानंतर इथे सभा मंडळी बसले होते, भाऊकी बसली होती. धर्मराज तिथे बसला होता. तिथे मंद गतीने निस्तेज चेहऱ्याने, एकदम कोमललेल्या चेहऱ्याने समोर आलाय. आणि मग तव तेथे चवगे जण धर्मराजादी स्वयंबंधू जन, श्रीकृष्णाचे करीत चिंतन बसले असती सर्वही. आणि मग इथे पाहिल्यानंतर इथे आता धर्मराज आणि नकुल, सहदेव आणि भीम हे वाट बघत बघितले की आता अर्जुन येईल, भगवंताची आम्हाला हकीकत सांगेल. भगवंत गेले कसे, तिथे काय झालं, भगवंत व्यवस्थित सुखरूप पोचले की नाही, अशी ते वाट बसलेले आहेत. आणि मग बसा. कुंडली कवरदा हरि विठ्ठल, पार्वती पते हर हर, सीताकांत स्मरण जय जय राम.